आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडते। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण शिंदेंच्या भेटीला गेलेत। शिंदेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलेलं आहे आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत। अजित, काय कारण की काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण हे एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेत? विशाल, कल्याण आणि डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काल आणि आज दोन्ही दिवशी युतीनं त्यांचे जवळपास 11 उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून आणलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती यानंतर उद्या कल्याणमध्ये त्यांनी त्यांचा मोर्चा वळवलाय। पण तत्पूर्वी ठाण्यामध्ये अजूनही एकही बिनविरोध उमेदवार निवडून आला नव्हता। या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे। कारण का जवळपास 95 वॉर्डामध्ये विक्रांत चव्हाण म्हणजेच काँग्रेस यांनी अर्ज भरलेले आहेत। जर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी जुळून घेतलं आणि पाठिंबा मिळवला आणि बऱ्याच ठिकाणी जर फॉर्म मागे घेतले तर तिथं शिवसेनेचे उमेदवार जे आहेत ते थेट बिनविरोध निवडून येऊ शकतात। कारण का अपक्षांना शिवसेनेला मॅनेज करता येईल किंवा तसं ते मॅनेज करण्यामध्ये त्यांच्यामध्ये तसे पटा येत आहेत। तर या पार्श्वभूमीवरती विक्रांत चव्हाण यांची भेट जी आहे ती महत्वाची मानली जाते आणि जर विक्रांत चव्हाण यांनी त्यानुसार जागेवरती जर तोडगा काढला किंवा त्यांनी अनेक ठिकाणी उद्या शेवट दिवस असल्यामुळे अर्ज मागे घेण्याचा तर अर्ज मागे घेतले तर जवळपास 8 ते 10 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार जे आहेत ते बिनविरोध देऊ शकतात। कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे बरेच असे म्हणजे त्यांची उमेदवार संख्या जी आहे ती कमी असल्यामुळे आणि त्याच जागांवरती नेमकं काँग्रेस यांनी अर्ज भरलेले आहेत। त्याचबरोबरीनं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आहेत त्यांचे देखील अर्ज त्या तुलनेने कमी आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेची मोठी खेळी मानली जाते। जर ते काँग्रेसला तयार करण्यामध्ये त्यांना यश आलं तर उद्या ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेना त्यांचं खातं उघडेल आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही बैठक जी आहे ती सुरू असल्याचं बोललं जात आहे। कशा रीतीनं या वाटाघाटी होतील, काय तडजोडी होतील, काय नेमकं बोललं जाईल आणि कुठे कुठे उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे आहेत, कशा रीतीने मागे घेतले जातील, कशा रीतीनं अपक्षांना मॅनेज केलं जाईल, या सर्व गोष्टी ज्या आहेत या बैठकीमध्ये चर्चेला येतील। त्याचबरोबरीने जवळपास 3 असे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार जे आहेत ते या एकनाथ शिंदे यांच्या जो निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या परिसरामध्ये आहेत। ते देखील एकनाथ शिंदे यांच्या भेटीला जाण्याची चर्चा आहे। तर त्यांनी देखील भेट घेऊन त्यांनी जर अर्ज मागितले तर जवळपास काँग्रेसमुळे आणि उभाटामुळे 11 ते 12 ठिकाणी शिवसेना जी आहे ती बिनविरोध निवडून येऊ शकते। म्हणजे जे कल्याण डोंबिवलीत झालं, जे आपण काही इतर ठिकाणी देखील होताना बघतोय ते इथे देखील घडू शकतं आणि त्यासाठीच या भेटीगाठी आता सुरू आहेत। कारण अर्ज माघारीचा उद्याचा शेवटचा दिवस आहे।